नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आहे आषाढी अमावस्या. आज आपल्याला करायचं आहे दीपपूजन. त्यासाठी मी दुपारीच इथे माझे सर्व दिवे काढून घेतले आणि म्हटलं आता स्वच्छ करून घ्यावे. संध्याकाळी फार घाई होणार नाही म्हणून. आता सध्या जरा एक व्हिडिओ व्हायरल होते की दिवे स्वच्छ करण्यासाठी घरगुती आपल्याला वापरण्याचे साहित्य. तर म्हटलं मी पण ही ट्राय करून पाहावी. त्यासाठी मी घेतलंय गव्हाचं पीठ, हळद, मीठ आणि लिंबाचा रस. हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी घालून याची पेस्ट करून घेतली. पहिल्यांदाच करते म्हणून थोडं थोडं करून पाहिलं. आता ही पेस्ट घेतलीये, त्याने मी माझे दिवे घासून पाहते. तुम्ही बघू शकता ही समईच्या मध्ये डिफरन्स बऱ्यापैकी निघालेत. आता मी सर्व स्वच्छ करून घेते. अशा प्रकारे मी सर्व दिव्यांना ती हळद आणि पीठ लावून घेतले. हा माझा कामाक्षी दिवा आहे, त्याला सुद्धा मी लावून घेते. तसे तर मी ठेवताना स्वच्छ करून ठेवत असते दिवे, त्याच्यामुळे फार काही घाण नव्हते, पण घासल्याशिवाय आपलं मन काही राहत नाही. इथे मी तो दिवा धुवून घेतलाय आणि तुम्हाला डिफरन्स दाखवते. वाटतोय ना फरक? सगळ्या दिव्यांना मी घासून घेतल्याने मग ते धुवून घेतले. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे निघाले, पण माझं काही मन राहिलं नाही म्हणून मी परत पितांबरी घेतली आणि पितांबरीने परत घासली. आपली नेहमीची जी सवय असते ती काही जात नाही ना मैत्रिणींनो. याला थोडी डिझाईन असल्यामुळे मी ते ब्रशचा वापर करत आहे. अशा प्रकारे माझे सर्व दिवे घासून झाले आणि मी ते धुवून घेतले. या स्टेजला आपल्याला सर्व दिवे पुसून घ्यायचे. जर आता मी हे दिवे पुसून नाही ठेवले तर ना थोड्या वेळाने त्याच्यावर डाग पडतात, म्हणून मी सर्व दिवे कोरडे करून घेत आहे नॅपकिनने. दोनदा दिवे घासल्याने माझे दिवे एकदम मस्त चमकलेत. ट्रिक छान होती, पण समाधानासाठी मी परत एकदा पितांबरीनेच घासली. संध्याकाळ झाली, झाडून जोडून घेतला आणि पूजा करायची जागा मी स्वच्छ करून घेतली. तिथे मी पाट मांडला आणि पूजेची तयारी करण्यास लागली. सर्वप्रथम मी तेल घालून घेतलं दिव्यांना आणि वाती घालून घेतल्या. हळदी कुंकू अक्षता घेतल्यात, फुलं घेतलेत
अशा प्रकारे मी पूजेची तयारी करून घेतली. पूजेच्या ठिकाणी मी सर्वप्रथम गणपती बाप्पांची सुपारी म्हणून पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे सर्व दिवे ठेवून घेतले. आता मी फुलं वाहून घेते. हे दिवे म्हणजे फक्त प्रकाश नव्हे, तर आपल्या श्रद्धेचं आणि संस्काराचं प्रतीक आहे. म्हणूनच आपण दीपामावस्या साजरी करतो. आता मी दिवे इथे प्रज्वलित करून घेते. इथे मी कणकेचे दिवे करून घेतलेले आहेत. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिव्याच्या प्रकाशाने नकारात्मकतेचा अंधार दूर होतो आणि श्रावणाची सुरुवात सुखसमृद्धीने होते, अशी श्रद्धा आहे. कणकेच्या दिव्यांनी आपण घरातील लहान मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. त्यांचं आरोग्य चांगलं राहावे, त्यांना कोणाची नजर लागू नये आणि त्यांचं आयुष्य प्रकाशमय व्हावे, यासाठी कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. अंधाराकडनं प्रकाशाकडे वाटचाल आणि पवित्र श्रावण महिन्याचे स्वागत करण्याची ही परंपरा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा.